रक्तबीज एक असा असुर ज्याच्या स्वतःच्या रक्ताने त्याच्यासारखेच बरेच असुर जन्माला यायचे। रक्तबीज या असुराचा उल्लेख देवी महात्म्य या ग्रंथात येतो। तो शुभ निशुंभ या असुरांच्या सेनेतील प्रमुख योद्धा होता। त्याचं सर्वात भयानक वरदान म्हणजे त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन रक्तबीज जन्माला यायचा आणि त्याला हे वरदान ब्रह्मदेवांकडून कठोर तपस्या केल्यानंतर मिळालं होतं। आणि साहजिक आहे, एवढी ऊर्जा एवढी शक्ती एक असुर चांगल्या कामासाठी वापरणार नाही आणि या शक्तीचा वापर तो आतंक पसरवण्यासाठी करू लागला। देवतांनी त्याला बरेचदा हरवण्याचा प्रयत्न केला, पण जसा तो जखमी व्हायचा पुन्हा युद्धभूमीने तोच पसरायचा। देवता ह्या गोष्टीला कंटाळले होते आणि असह्य झाले होते। पण रक्तबीजाला वरदान देण्यावेळी ब्रह्माजी त्याला म्हणाले होते की तुझं हे वरदान एका स्त्री पुढे कामी येणार नाही आणि त्याने ही बाब हलक्यात घेतली होती। रक्तबीजाशी परेशान होऊन बाकी सर्व देव दुर्गा मातेकडे गेले आणि त्यांना म्हणाले की यावर काही उपाय काढा आणि शेवटी दुर्गा मातेने माता कालीचं रूप घेतला आणि रक्तबीजाशी लढायला गेल्या। माता कालीने एक जबरदस्त युक्ती वापरली। त्यांनी रक्तबीजावर वार करत राहिल्या आणि त्याचं रक्त जसं जमिनीवर पडणार त्याआधी माता काली ते रक्त पिऊन घेऊ लागल्या आणि असं वारंवार करत करत त्यांनी रक्तबीज ह्या असुराचा वध केला। यामागचं सिम्बॉलिझम किंवा अर्थ हाच की आपल्या ज्या वाईट सवयी आपले जे वाईट विचार आहेत ते थोड्यावर थांबत नाहीत, त्यांना पूर्णपणे नष्ट करावं लागतं, ज्या प्रकारे माता कालीने रक्तबीजाला केलं होतं। आणि जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या रंजक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि गुढगाथांची आवड असेल तर एअरॉथ वर्ताला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा।